ए नीट बस ना, नीट बस. तर आज या ठिकाणी आपल्या गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध पैलवान श्री रणविजय गायकवाड हे आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. तसेच आपल्या गावच्या उद्धारकर्त्या, थोर समाजसेविका, गावच्या तारणहार आपल्या वहिनी साहेब सौ नंदिता गायकवाड या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्याबद्दल आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं आणि आमच्या शाळेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. आणि आजच्या प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनपर 2 शब्द आम्हाला सुचवावेत. काय मग आज लई सारखा की एक माणूस भारी दिसायला नवर अनादा. नमस्कार. नमस्कार. ज्यांना ज्यांना आज बक्षीस मिळालं आणि ज्यांना ज्यांना नाही मिळालं या समद्यांना माझ्या शुभेच्छा. आणि तुम्हा समद्यांना मला काहीतरी सांगायचंय. काय सांगणार आहेस राणादा? अरे सांग की लवकर. अहो बोला राणा भाऊजी, तुमचं भाषण ऐकायचं म्हणते ती समधी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.